रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोल बोल. प्रचार सुरू केला, कशा प्रकारे चाललाय, काय रिस्पॉन्स मिळतोय? माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून तुम्हाला निकाल लक्षात आला असेल. मी ज्याला म्हणतो एकदम निश्चिंत आणि निवांत आहे. फक्त एकच मला टेन्शन आहे, ते आहे पाणी टंचाईचं. की पाणी टंचाईमध्ये या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याची कमतरता कशी नाही जाणून दिली पाहिजे या दृष्टिकोनातून थोडं संकट आहे पाण्याचं. तेवढंच एक टेन्शन माझ्या मनात सकाळ संध्याकाळ रात्री असतं की टंचाई कशी, या टंचाईचा सामना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमध्ये कसं करावा एवढाच प्रश्न. अनेक ठिकाणी टँकर बंद केलेले आहेत आचारसंहितेसाठी. जिल्ह्यावर तुम्ही आढावा घेतला? कोणीही टँकर बंद केलेले नाहीत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे ही बातमी समोर येते. कोणीही व्यक्ती असा या माणसात नसतो की टँकर बंद झाले पाहिजे. आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्टचा फॉलो करावं लागेल. कोणी असू, मुख्यमंत्री असू, प्रधानमंत्री असू, आमदार असू, खासदार असू. कोड ऑफ कंडक्ट जे काही नियमावली आहे ते नियमावली फक्त फॉलो व्हावी. पण कोणीही कोणाच्याही अन्नात मीठ घालवायचं काम करत नाही. अशा वैतरीत कोणी जगत नाही. आणि आज अनेक असे पॉईंट्स आहेत जिथं पाण्याचा उद्भव आहे पण वीज बिल अभावी ते थकलेले आहेत. ते चालू करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आज केलं जाईल असं मला अपेक्षित आहे. काल निलेश लंकेंनी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे, राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर आपल्यावर आणि पालकमंत्र्यांवर देखील टीका केली. काय नाही, तुम्ही ऐकलं ना, एन्जॉय करा, मनोरंजन करायचं. त्यांचं म्हणणं आहे की वेळोवेळी कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. बाबा आता कशाचा त्रास झाला मला माहीत नाही. मी काय ते भाषण ऐकलं नाही. खरं सांगायचं झालं तर मी काल माझ्या दौऱ्यामध्ये होतो. मी भाषण विस्तृत ऐकतो, त्याचं विश्लेषण करतो आणि मग तुम्हाला परत रिपोर्ट करतो. त्यांची उमेदवारीची पण चर्चा आहे. कसं पाहता तुम्ही, कसं आव्हान?